आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपला अग्रवन। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून आली आहे। आता ही सुधारणा टिकून राहणार का, यासाठी बाजाराचं लक्ष आहे ते नवीन हंगामातील सोयाबीनच्या उत्पादनाकडे। देशातला सोयाबीनचा पुरवठा ठरत असतो तो चालू हंगामातील उत्पादन, आयात तसंच गेल्या हंगामातील शिल्लक साठ्यावरून। आता गेल्या 2 वर्षांमध्ये देशात सोयाबीनचा शिल्लक साठा हा मोठ्या प्रमाणात होता। 2 वर्षाआधी देशात जवळपास 24 ते 25 लाख टन शिल्लक सोयाबीन होतं। गेल्या हंगामामध्ये 9 लाख टन होतं, तर चालू हंगामात शिल्लक सोयाबीन केवळ 3.5 लाख टन राहील असा अंदाज सोपानं व्यक्त केलाय। त्यामुळे देशातलं उत्पादन किती राहणार याकडे आता बाजाराचं लक्ष लागून आहे। त्यासाठी नेमकी लागवड किती झाली याची देखील चर्चा सुरू आहे। आता सरकारचा जर आपण अंदाज पाहिला तर सरकारच्या अंदाजानुसार सोयाबीनची लागवड ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 9% कमी झाली आहे, तर सोपाच्या अंदाजानुसार लागवड 3% कमी झालेली आहे। सोपाचा अंदाज आहे की आतापर्यंत 115 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली, तर सरकारचं म्हणणं आहे की 118 लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झाली आहे। मग महाराष्ट्राच्या बद्दल देखील त्यांनी आपला अंदाज दिलाय। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोयाबीनची लागवड जास्त झाली असं सोपाचं म्हणणं आहे। मग नेमकं महाराष्ट्रात किती हेक्टरवरती आतापर्यंत लागवड झाली, सरकारचा अंदाज काय, त्यानंतर सोपाचा अंदाज काय आणि तसंच उत्पादनाचं चित्र कसं राहू शकतं, याचा बाजारावरती कसा परिणाम आपल्याला दिसू शकतो, याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन उत्पादनामध्ये देशात 3 प्रमुख राज्य आहेत, त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान। गेल्या काही वर्षांमध्ये काही वेळेला मध्य प्रदेशामध्ये उत्पादन जास्त होतं, काही वेळेला महाराष्ट्रामध्ये जास्त होतं, परंतु मध्य प्रदेश 1 नंबर आणि महाराष्ट्र 2 नंबर असं पकडलं जातं। आता जर आपण सोयाबीन लागवडीचं बघितलं तर गेल्या 2 वर्षांमध्ये सोयाबीनचे दर सातत्याने कमी होत होते, त्यामुळे यंदा सोयाबीनची लागवड कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। शेतकरी देखील असं सांगत होते। अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्या भागामध्ये सोयाबीनची लागवड कमी झाली, त्याऐवजी कडधान्य आणि मक्याचं क्षेत्र वाढतंय। त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की गेल्या वर्षी म्हणजे खरीप 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लावलं होतं त्या सोयाबीनला बाजारामध्ये साधा हमीभाव देखील मिळाला नव्हता। त्या आधीच्या वर्षी हमीभावापेक्षा किमान 500 ते 700 रुपये अधिक दर होता, परंतु गेल्या वर्षीच्या सोयाबीनला शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान 800 ते 1000 रुपये कमी दर मिळाला। त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करतील आणि इतर पिकाची लागवड वाढवतील, त्यामुळे सोयाबीनचं क्षेत्र कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। आता सोपाच्या अंदाजानुसार गेल्या वर्षी 119 लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झाली होती आणि सरकारच्या मते 129 लाख हेक्टरवर सोयाबीनचं क्षेत्र होतं। आता नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सरकारचं म्हणणं आहे की आतापर्यंत देशात 119 लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झाली, तर सोपाचं म्हणणं आहे की 115 लाख हेक्टरवर सोयाबीनचं पीक आहे। म्हणजेच काय, तर यंदा देखील सोपा आणि सरकार यांच्या अंदाजामध्ये काहीशी तफावत आहे। परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यंदा महाराष्ट्रामधलं सोयाबीन खालचं क्षेत्र या संस्थांनी काहीसं अधिक दाखवलंय। मग नेमकं आपण आता बघूयात की राज्यनिहाय नेमकं आकडेवारी काय पुढे येते। मध्य प्रदेशामध्ये किती लागवड झाली, महाराष्ट्रात किती झाली, राजस्थानमध्ये किती झाली आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत नेमकी लागवड वाढली का घटली ते देखील बघूयात। आता पुढे जे आकडेवारी दिसते त्यातून तुम्हाला स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रामधल्या नेमक्या आकड्यांवरून काय गोंधळ सुरू आहे। आपण जर सरकारचा अंदाज पाहिला तर सरकारच्या अंदाजानुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रात 50 लाख हेक्टरवर सोयाबीन होतं आणि आतापर्यंत म्हणजे चालू हंगामात 49 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे। सोपाचा अंदाज आहे की गेल्या वर्षी महाराष्ट्रात 45 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती आणि यंदा महाराष्ट्रातलं सोयाबीनचं लागवड क्षेत्र 48 लाख हेक्टरवर पोहोचलंय, म्हणजे लागवड क्षेत्र 3 लाख हेक्टरने वाढलं असा अंदाज सोपानं व्यक्त केलाय। आता मध्य प्रदेशामध्ये गेल्या वर्षी 58 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती असा अंदाज सरकारनं व्यक्त केला होता, तर यंदा आतापर्यंत केवळ 51 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली असं सरकारचं म्हणणं आहे। महाराष्ट्राविषयी सरकारचा अंदाज गेल्या वर्षी होता की 52 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती, ती यंदा 48 लाख हेक्टरवर पोहोचली असा अंदाज आहे। थोडक्यात काय, तर केंद्र सरकारच्या आकडेवारी सांगते की गेल्या वर्षीच्या एवढं क्षेत्र सध्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं दिसून येतं, थोडंसं कमी आहे, परंतु सोपाच्या अंदाजानुसार महाराष्ट्राचं लागवड क्षेत्र 3 लाख हेक्टरने वाढलेलं आहे। आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांशी बोलणी झाल्यानंतर, शेतकऱ्यांना विचारल्यानंतर अनेक भागात शेतकऱ्यांनी असं सांगितलं की यंदा सोयाबीनची लागवड महाराष्ट्रामध्ये कमी झाली आहे। दुसरीकडे सोपा आणि सरकार या दोन्हींचे अंदाज मध्य प्रदेशामध्ये लागवड झाल्याचं दर्शवितात। आता इतर देखील राज्यांमध्ये सोयाबीनच्या लागवडीची काय स्थिती आहे ते देखील बघूया। राजस्थानमध्ये देखील सरकार आणि सोपाच्या अंदाजानुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदा लागवड कमी झालेली आहे। कर्नाटकमध्ये सरकारचा अंदाज सांगतो की सोयाबीनची लागवड काहीशी अधिक झाली, तर सोपाचं म्हणणं आहे की लागवड गेल्या वर्षीपेक्षा काहीशी कमी झालेली आहे। तशीच परिस्थिती इतर काही सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये आहे की लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी झालेली आहे। थोडक्यात काय, तर गेल्या वर्षीपेक्षा सध्याचं क्षेत्र कमी दिसून येत आहे।
सरकारच्या अंदाजानुसार 9% क्षेत्र कमी झालं, तर सोपाच्या अंदाजानुसार 3% क्षेत्र कमी झालंय. आता यंदाची लागवड कमी झाली आहे. यंदाचा जर आपण पाऊस पाणी बघितला, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल, तर आतापर्यंत सोयाबीन पिकाला कमी अधिक प्रमाणात सर्वच भागात नाही, परंतु काही भागांमध्ये फटका बसलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत तर शेतकऱ्यांनी असं सांगितलं की काही भागांमध्ये सोयाबीनची उत्पादकता कमी होऊ शकते. आता सोयाबीनचे नेमके अंदाज काय हे पुढच्या महिन्यापासून सोपा असेल किंवा सरकार असेल, आपल्याला त्या पुढच्या टप्प्यांमध्ये येतीलच. परंतु सध्याची परिस्थिती जर आपण बघितली की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये पीक वाढीचा कालावधी असतो. सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या सोयाबीनच्या शेंगा पक्व व्हायला लागतात आणि ऑक्टोबरमध्ये जवळपास सोयाबीनची काढणी सुरू होत असते. त्यामुळे हा पुढचा 1.5 महिना सोयाबीन पिकासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हवामान विभागाने देखील ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज दिला, परंतु अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जरी कमी पाऊस असला तरी पिकांना जीवदान मिळतंय. आता निश्चितच काही भागांमध्ये पाऊस अचानक जास्त पडतोय, काही भागांमध्ये पाऊस अनेक दिवसांपासून उघडीत होतोय किंवा पिकांना जीवदान मिळेल एवढा पाऊस नाहीये. परंतु एकंदरीतच पिकासाठी ऑगस्ट महिना हा तसा पाहिला तर आपल्याला जेमतेमच दिसून येतो. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील असा अंदाज आहे. म्हणजे हवामान विभागाने अंदाज दिला की सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रासह देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील. आता सप्टेंबर महिना हा पीक वाढीचा कालावधी असतो. काही भागांमध्ये जिथे लागवड आधी झाली तिथं सप्टेंबरच्या शेवटी सोयाबीन काढणीला देखील आलेलं असतं. त्यामुळं नेमकं सप्टेंबर महिन्यात पाऊस सोयाबीन पिकाला पोषक ठरतो की मारक ठरतो हे उत्पादन वाढ किंवा घटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. जर पावसानं नुकसान केलं नाही तर उत्पादन सरासरी एवढंच, म्हणजे उत्पादकता सरासरी येऊ शकते किंवा काही भागांमध्ये अधिक देखील येऊ शकते. परंतु जर समजा पिकाचं नुकसान झालं तर उत्पादकता कमी येऊ शकते. आणि बाजाराचं लक्ष याच परिस्थितीकडे आहे की आता पुढच्या 1.5 महिन्यामध्ये नेमकं पावसाचं प्रमाण कसं राहतं, पिकाची परिस्थिती नेमकी काय राहते, कीड रोग वाढतात का, कीड रोगाचा प्रादुर्भाव नेमका किती होतो, म्हणजेच नेमकं उत्पादन किती राहील याचे अंदाज काढायला मदत होते. त्यामुळे पुढचा 1.5 महिना बाजाराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. आता सोयाबीनच्या भावात जी काही दरवाढ झाली त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्याचा व्हिडिओ आपण काल बघितलेलाच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून आली. त्याचं प्रामुख्यानं कारण तेच आहे, अमेरिकेत कमी झालेली लागवड, तसंच उत्पादन घटीचे अंदाज आणि वाढता वापर. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा झाली. आपल्या देशात देखील सोयातेल आणि सोयाबीनच्या दरात झालेली सुधारणा, कमी झालेली लागवड आणि सोयाबीनचा कमी असलेला शिल्लक साठा या कारणांमुळे सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुढच्या 1.5 महिन्यामध्ये देशात नेमकं वातावरण पिकाला पोषक राहतं का. जर उत्पादन वाढीचे अंदाज आले तर आपल्याला बाजारावर याचा परिणाम होताना दिसून येईल. आणि जर समजा उत्पादन घट झाली की ज्याची शक्यता अधिक दिसते, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. आता पुढे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला लक्षात येईलच की नेमकं यात जो काही पाऊस पडतो किंवा जे काही वातावरण राहतं ते पिकासाठी कसं राहील. त्यावेळी नेमकं उद्योगांकडून काय अंदाज येतात, सरकारचे काय अंदाज येतात, त्यानुसार बाजाराची दिशा काय राहू शकते, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात आणि त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, त्यानुसार आपल्याला आपल्या देशातील बाजाराचा अंदाज लावता येईल. आता तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, सोयाबीनची लागवड खरंच गेल्या वर्षीपेक्षा वाढली आहे का, सोपाचा अंदाज बरोबर आहे का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.